हवा निकल गई, स्वप्ने झाली पुरी। तर 1 तासाच्या प्रवासाने आम्ही पोहोचलो गोरखगडाजवळ। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक स्वागत आहे तुमचं आपल्या भंडाराच्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण बघू शकतो गोरखगडाच्या पायथ्याशी आलो। आम्ही इथं गाड्या वगैरे इथे पार्क केलेत आणि मग आम्ही आता थोडासा नाश्ता वगैरे करतो। तर आज आपल्यासोबत आहेत इकडे यार इकडे। तर आपल्यासोबत आज कैलास, प्रतीक, एक स्वयं आपल्यासोबत आलेला आहे। आपण इथं नाश्ता वगैरे केलेला आहे, चहा वगैरे पिलेला आहे। आपण आता निघालोय गडाच्या वाटेने निघालोय आपण आता। मंदिराच्या उजव्या साईडने एक रस्ता गेलेला असतो छोटा, तोच रस्ता नेतो आपल्याला थेट गडाकडे। कोणती नाही, याच्या पंजोबाची जागा एवढी। प्रतीक जरा तोंड दाखव एकदा। हे बघा, याच्या ही सगळी याच्या पंजोबाची जागा आहे। हे तो लेटेस्ट न्यूज आहे। यो बघा काय आवाज काढत चाललाय। आपण गोरखगडाजवळ पोहोचलेलो आहेत। कचऱ्याचा डब्बा तर फुल झालेला आहे आणि साईडला सगळा कचरा टाकलेला आहे। त्यापेक्षा बाटल्या कचरा आपापल्या घरी घेऊन जा ना, इथे त्याला टाकतं नुसतं। तर तुम्ही सगळ्यांनी स्वतःची खात्री घ्यावी, काळजी घ्यावी आपल्या गडांची। क्या बोला तूने? सरपड दिल का तो आता सिंचन सारखा। किल्ल्याचे नाव नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे ठेवण्यात आले आहे। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात हा गोरखगड आहे। गोरखगडाच्या साईडला मच्छिंद्रनाथ गड हे 2 जोड किल्ले गुरु शिष्यांचे नाते दर्शवतात। तर 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक करून आपण पोहोचतो समाधी स्थळाजवळ। समाधी स्थळाजवळून आपल्याला डाव्या बाजूने गडाच्या दिशेने वर जायचं। यंग जनरेशनचा डॉक्टर दाखव काय बघू शकता, बघू एकदा दाखव आम्हाला, एकदा बघू दे। अरे म्हणजे ही गाडी आहे ना इथं होती, आता मी उचलून साईडला ठेवतो। झूठ पे झूठ। तोंडावर खोटं बोलतो, तोंडावर चालायचं म्हाताऱ्यासारखे ऍक्टिंग करत होता। बघा तुम्ही, बघा कोणाला गरज लागली तर येऊन घेऊन जाईल तो। तू मरते ना, चढ बघू इथून, चढ
मर्दाची ताकद दाखव ना. तुझं खरंच मर्द असेल ना तिथून चढून दाखव. चल कमॉन बोल काय बोलतो. चढून दाखव वाटतं. चढूनच दाखवायची ना. इथून नाही हे बघा. त्यासाठी रस्ता बनवलाय ना. यो एक टर्रकली ना, इकडे पायरून गेला. परत बोल परत बोल. दोघं पण चढायची. हा दमची बात बघा. केली तुम्ही. चॅलेंज चॅलेंज काय बोलतो त्याला, एक्सपेक्ट काय बोलतो त्याला, एक्सपिरियन्स. चॅलेंज एक्सपेक्ट. चॅलेंज एक्सेप्टेड. हा चॅलेंज काय बोल. एक्सेप्टेड. हा थोडा शब्दाचा प्रॉब्लेम आहे. बॅग दे त्याच्याकडे. नाही तर नाही बॅग घेऊन करणार. नाही चढताना. चढून. बस हवा निकल गई. स्वप्ने झाली पुरी. स्वप्न झाली चुरी चुरी. चढेल मी. बॅग आणि इकडं काय घेऊन करणार आहे? नाही जमणार. चालेल. चॅलेंज. बघा तिकडून रस्ता आहे तरी सुद्धा चॅलेंज एक्सेप्टेड केलेले आहे. आणि हा परत खाली येतोय का काय आता. हिंदी काय स्ट्रगल आहे याचा. चॅलेंज एक्सेप्ट केलंय पण आता गेला 75% वरती गेलाय आता. झालं वाघ. चॅलेंज लावणारा कुठे गेला. 2135 फूट उंच असलेल्या या गडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली जात असत असे मानले जाते. कैलास असते बाबा. हे बघा ग्रिप टाकून या का. इकडनं पूर्ण आलिदरी. एक सेकंड. आणि याची परत फाटलेली आपण रिटर्न गेलेला आहे. रिकामी ती झालेली. बॅगी दे माझ्या. बघा इथं हे बघा रस्ता कसा आहे बघा. छोटा पाणी तर हे पिण्यासारखं पाणी आहे. घर नाम की चीज नहीं होनी है ना. हा बघ हा बघतो. तर आता इथं आम्ही पाणी बॉटल भरतो आणि इथून सरळ निघतो ना. आता पण प्रेम. चल काय राहू नका. थोडीशी चढाई करून आपण पोहोचतो मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करून वरच्या टप्प्यावर. इथं काहीतरी आहे बोलतो तलाव सारखं काहीतरी. तिथे जाऊन बघूया आपण काय नक्की. कुठे रे तलाव आहे. तलाव नाही रे. काही आपला खाली दिसला पाण्याचा टाका दिसला तसं इथं पण एक पाण्याचा टाका आहे. म्हणजे गडावर पाण्याचा जमिनीवर माणसाला पाण्याची कमी आहे, मावळ्यांना. गडावर नाही. तर आपण आता इथून वर जाणार आहेत. चला मग वर निघूयात. कच्चा काय बोललोय.
दणक्यात वर निघणार आहे, एका दणक्यात. हा पायऱ्या अशा. पाहिजे. अरे प्रत्येक असं नको बोलू. अरे सर येणार पण तो असं चालतं. पे नाच आहे मेरे को. पहिलं ना एवढा गंज लागतो ते उंचीपासून लय भीती वाटते. अरे पहिल्यांदा चढतो एवढा उंच. तर आम्ही गोरखगडाच्या मधल्या पॅचवर आहेत. त्याचा व्ह्यू बघा, पूर्ण हवेच्या दिशेने ढगे सगळे इकडे यायला लागले. पूर्ण दुका असं वाटायला लागले बघ. एकदम गाळगा हवेशी सुटले. नंतर येऊन पोचतो आपण गुहेजवळ. ही गुहा पूर्वी साधू संतांसाठी आश्रयस्थान होती असे मानले जाते. वरती चढणार आहे आई मित्रांनो, तुम्ही बघत राहा. मला इथं बसू दे, मग बघतो मी. हा तर आपल्याला इथून आता वर जायचे चला शिड्यानी. मग इथून वरून वरतून गेल्यावर आणि व्हिडिओ बाबा बाबा. चला. तर चढावाच्या पहिले आम्ही इकडं उजव्या साईडला एक रस्ता गेला. तिकडे नक्की काय आहे हे बघण्यासाठी आम्ही तिकडे निघालो. याच्या आधी मी पोहोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे वरती एक गुफा आहे. तर मित्रांनो आम्ही आधी पोहोचलो इथं, हे घाबरले होते. हे दोन्ही ब्लॉगर मागले आहेत. वर चढू चला. टाका ना. चला मस्त वाला चल. त्यांनी बघा जुगाड काय केलाय. तीच नॉट त्या शूजला बांधून ठेवली. त्याच्या जे खालचं आहे ना हे निघून गेलं पूर्ण. जुगाड बोलते. तर आता आपल्याला इथून वरती चढायचा आहे. कैसा लगा मेरा मजाक? आता 90 डिग्री चालू ना रे. 80-90 डिग्री. बघा हा पूर्ण हा जो पॅच आहे पूर्ण 80-90 डिग्रीचा वाटतोय. काय? वाटतो म्हणजे आहेच तो. काहीच नाही. तर आता मी चढतोय. तर बघा पायऱ्या कशा आहेत. पायऱ्या बघा कशा आहेत. चल ना येऊ मग. धावत नको येऊ, जसा आम्ही चालतो तसा माणसासारखा. नॉर्मल आहे का बे? मी नॉर्मल नाही, माणसासारखा चल. नाही, मी जनावरासारखा. मग ते कुत्र्यासारखा चालतो ना. इथं काय बोलू आता. तसंच वाटतं. बघू शकता पूर्ण 80-90 डिग्री डायरेक्ट पायऱ्या. तर इथं बघा हे बघा इथं अशा काचा दिलेल्या आहेत. याच्यामध्ये हात टाकून आपण वर चढू शकतो. माझी पण फाटत आहे जरा जरा. जरा येताना असतीच या. माझी जरा पण पाठत नाही.
माझी जरा पण पाठत नाही. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. आरामात चढायची. काय ना हे काय ती ले तर कैलास बघा ज्या मूर्ती चढलाय. हार्नेस कौन है ना मेरा तो हार्नेस पहले से था. आइए ते बघू शकता इथं काही जण रस्सी घेऊन उतरत आहेत. आम्हाला वाटलं ते रॅपलिंग वगैरे करतात का, रॅपलिंग वगैरे करतात असं वाटलं आम्हाला. तर ते त्याच्यासाठी सपोर्टसाठी ते पायऱ्यांना हे करतात. इथं सपोर्ट घ्यायलाच लागेल दोन्ही हाताने. बघू शकता पायऱ्या फुल 80 डिग्री 80-90 डिग्री डायरेक्ट झालं. खूप म्हणजे खूप आहे त्यांना इथं माझ्या. हे बघा इकडून खाली बघा. आता आपण वर गेलो या करूया, कारण इथून दोन्ही हाताचा सपोर्ट लागेल. त्याच्यामुळं काय कॅमेरा पण पकडता येणार नाही मोबाईल. वर गेला तुम्हाला दाखवतो सगळं. चांगले. तर फायनली आपण वर पोचलेलो आहेत. तर मी आता उतरा चालू केलेला आहे. थोडं पावसामुळे काय ना थोडंसं पाणी आलेलं त्याच्यामुळे काय क्लिअर दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही थोडासा समजा सोडतो उतरलं. कोणता समस्या कर झाला तू कळत नाही तुला. मी विचारलं बघ, तुझ्यासाठी टाक. मजा आली मला. मजा आली घरी पण झोपून दिलं नाही आलाय आणि अजून थोडा. तर आजचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. तर आता आपण निघलोय घराकडं. थोडा सर्दी झाली, थोडी छाती दुखते, चांगला झाला पण मजा आली. चला माझा निघू आपल्या घरच्या वाटेला.